नमस्कार मंडळी, निशाद रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी मटर पनीर विथ नान अशी आहे। कधी काही स्पेशल खायचा मूड झाला, खास करून व्हेज मंडळींना काहीतरी स्पेशल बनवायचं म्हटलं की त्यांची सगळ्यात आधी चॉईस असते पनीर। तर आज आपण मटर पनीर विथ नान बनवणार आहोत। सगळ्यात आधी मी इथं नान बनवून घेणार आहे। नान बनवण्यासाठी पीठ मळायचं आहे। यामध्ये मी 3 वाटी गव्हाचे पीठ, 2 वाटी मैदा, 4 ते 5 चमचे दही आणि चवीनुसार मीठ घालून कणिक मळून घेतलं। सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये साधं पाणी थोडं थोडं ॲड करून, जास्ती मी गरम घेतलेलं नाही आहे पाणी किंवा जास्ती गारसुद्धा घेतलेलं नाही आहे, एकदम साधं पाणी घेतलेलं आहे। तर थोडं थोडं ॲड करून पीठ मळून घ्यायचं। आता हे पीठ 15 ते 20 मिनिटं झाकण लावून ठेवून द्यायचं। त्यानंतर एका कढईमध्ये पनीरचे स्लाईस शॅलो फ्राय करून घ्यायचे, तेल टाकून शॅलो फ्राय करून घ्यायचे। थोडासा ब्राऊन कलर आला की हे स्लाईस आपण कोमट पाण्यात टाकून घ्यायचे। पाणी जास्त गरम नको, हलकं कोमट असू देत। त्यामध्ये हे स्लाईस टाकून द्यायचे, जेणेकरून आपले पनीरचे जे तुकडे आहेत ते भाजीमध्ये घातल्यानंतरसुद्धा सॉफ्ट राहतील, जास्त कडक होणार नाहीत। आता पॅनमध्ये 2 चमचे बटर टाकून थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे। खडे मसालेमध्ये मी इथे वापरले आहेत 2 तमालपत्र, 2 दालचिनी, 1 बदाम फूल, 5-6 लवंगा आणि 2 वेलची घातल्या आहेत। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे मध्यम चिरलेले घ्यायचे, 2 लाल मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या तिखटासाठी घ्यायच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 4 आल्याचे तुकडे आणि 2 टोमॅटो मीडियम साईजचे कट करून यामध्ये टाकायचे आहेत। हे मिश्रण छान परतून घेऊन 5 ते 6 मिनिटं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर खडे मसाले बाजूला करून घ्यायचे आणि मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून पेस्ट बनवून घ्यायची। आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून थोडं जिरं ॲड करायचं। तुम्हाला जर का जिरे नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर पेस्ट टाकून यामध्ये मसाले ॲड करूया। इथं मी 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे मटर पनीर मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालून हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पाणी फिरवून ह्यामध्ये टाकायचं। चवीनुसार मीठ घालायचं, 1 वाटी मटर घालायचे। मटर फ्रेश आहेत, उकळून घेतलेले नाहीत। आता यामध्ये पनीरचे स्लाईस शॅलो फ्राय करून घेतलेले यामध्ये ॲड करायचे आहेत। त्यानंतर 15 ते 20 मिनिटं झाकण लावून हे मिश्रण शिजण्यासाठी ठेवून द्यायचं। आता आपण काजूची पेस्ट बनवून घेऊया। काजूची पेस्ट भाजी शिजत आल्यानंतर ॲड करायची। काजूची पेस्ट बनवण्यासाठी इथं 1 चमचा मलाई आणि 8 ते 10 काजू घालून पेस्ट करायची। आता नान लाटून घेऊया। मीडियम आकाराचा गोळा करायचा आणि थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं। शेवटी थोडी कलोंजी वरून ॲड करायची आणि परत 2 ते 3 वेळा लाटून घ्यायचं, जेणेकरून कलोंजी नानला चिकटून बसेल। तव्याला बटर लावून नान भाजून घ्यायचे। दोन्ही साईडून नान खरपूस भाजून घ्यायचे। ब्राऊन कलर आला की नान काढून घ्यायचे। मस्त असे नान सॉफ्ट होतात, जास्ती राठ होत नाही आहेत किंवा कडक होत नाहीत। नान असे मस्त सॉफ्ट होतात, बटर लावून भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर भाजीचं झाकण उघडायचं आणि त्यामध्ये काजूची पेस्ट केलेली होती ती ॲड करायची। त्यानंतर कसुरी मेथी थोडीशी ॲड करायची। कसुरी मेथी मी इथे हाताने बारीक करून वरून टाकलेली आहे। आता याला झाकण लावून परत 2 ते 3 मिनिटं एक वाफ देऊन घ्यायची आणि तुम्ही बघू शकताय आपलं मटर पनीर इथं तयार झालेलं आहे। मस्त अशा गरमागरम नानसोबत मटर पनीर सर्व करायचे। बाहेर हॉटेलमध्ये 1,500 ते 2,000मध्ये मिळणारे हे भाजी घरी आपण एकदम इझी पद्धतीने बनवू शकतो। रेसिपी आवडली तर नक्की घरी एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।